चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस केवळ हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून प्रसिद्ध नाही, तर येऊ घातलेल्या नवसंवत्सराच्या आगमनाची शुभवार्ता देणारी महत्त्वाची घटना. नव्या नवराईने सुतोवाच करत नवसृजनाला आमंत्रण देत येणाऱ्या नववर्षाकडे आनंदाने उत्साहाने सामोरे जाण्याचा क्षण. 3.5 मुहूर्तापैकी पूर्वापार जिव्हाळ्याचं नातं प्रस्थापित करणारा गुढीपाडवा नवलोत्सवाचा आनंद वृद्धिंगत करणारा असतो. या निमित्ताने उभारली जाणारी गुढी पारंपरिक मनाला प्रसन्नता व आनंद देणारी आणि मांगल्याची पखरण करणारी असते. गुरु ठाकूर म्हणतात तसं नव्या वर्षात पाऊल टाकलं एवढं लक्षात राहू द्या. आला क्षण जगून घ्या, बाकी सगळं जाऊ द्या. खेद खंत पश्चातापाचे मागील खेळ पुन्हा नको. भूतकाळ भविष्यकाळ आहे तिथेच राहू द्या. आला क्षण जगून घ्या, बाकी सगळं जाऊ द्या, बाकी सगळं जाऊ द्या. चला तर नववर्षाचे स्वागत करूया. नव्या संकल्पनाची नववर्षाची गुढी उभारूया. पिवळं धम्मक झेंडू, तांदळाच्या लोंब्या, आंब्याची मऊ मुलायम डहाळी खुणावते. कडुलिंबाचा कडूसर पानांना नव्या धुमाळ्यांचा गोडवा आलाय. घरांच्या उंबरठ्यांनाही वाचा फुटली. दरवाजाच्या चौकटी मोहरल्या. चौकटीवर विस्मृतीत गेलेले खिळे स्वतःभोवती तोरणच बांधून घ्यायला उत्सुक आहेत. हे वर्षभर वापरलेली जुनी कात टाकूया आणि नव्या नवलाईने नटून सजून नव्या वर्षाचे स्वागत करूया. मंडळी, तुम्हाला या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष आरोग्याचं, सुखाचं, समृद्धीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.